घरात उमेदवारी देण्यात आली आहे। लक्ष्मी अंदेकर, सोनाली अंदेकर यांना एबी फॉर्म देण्यात आलाय। पुण्यातल्या भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये या सगळ्यांनी उमेदवारी अर्ज भरले होते। पुण्यातली ही बातमी बघतोय। राष्ट्रवादीनं काही गुंडांना उमेदवारी दिल्याची चर्चा पुण्यामध्ये रंगली। लक्ष्मी अंदेकर, सोनाली अंदेकर यांना एबी फॉर्म वितरित करण्यात आलाय। पुण्यातल्या भवानीपेठ इथल्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। रोहन कदम आपले प्रतिनिधी पुण्यातून आपल्यासोबत आहेत। रोहन, अंदेकर कुटुंबाला हे एबी फॉर्म देण्यात आलेले आहेत, ते आता उमेदवार म्हणून उभे राहतील। मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की अशा पद्धतीचे आरोप असणारे, गजाळ असणारे हे सगळे जे आरोपी आहेत ते अधिकृतरित्या उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरतायत। मतदार असतील म्हणा किंवा संपूर्ण पुणेकर असतील, या सगळ्या घटनांकडे कशा पद्धतीने पाहतायत? प्रशांत सर, आताच्या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी आहे, कारण का पुण्यातील रविवारपेठ, नानापेठ हा आंदेकरांचा भाग आहे आणि याच आंदेकरांच्या घरामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 2 तिकीट दिलेली पाहायला मिळत आहेत। लक्ष्मी अंदेकर आणि सोनाली अंदेकर। सोनाली अंदेकर जी की वनराज अंदेकरांची पत्नी आहे, त्या सोनाली अंदेकरांना देखील एबी फॉर्म जो आहे तो राष्ट्रवादीच्या वतीने देण्यात आलेला पाहायला मिळतोय। मागील काही दिवसांपासून सातत्याने अंदेकरांना, कुटुंबियांना तिकीट जे आहे ते देऊ नका, राष्ट्रवादीच्या अजित पवारांच्या पक्षाने जे आहेत ते 2 एबी फॉर्म जे आहेत ते अंदेकर कुटुंबियांना दिलेले पाहायला मिळत आहेत। इतकंच नाही, पुण्यातील गुन्हेगारी कुख्यात म्हणून ओळखलं जाणारं गजानन मारणे नाव आहे आणि याच गजानन मारण्याच्या बायकोला देखील तिकीट दिलेलं आहे। तर दुसरीकडे सोनाली अंदेकर आणि लक्ष्मी अंदेकर या कुटुंबियांना देखील तिकीट दिलेलं पाहायला मिळतंय। मागील काही दिवसांपूर्वी यांनी भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये फॉर्म भरलेले होते आणि त्या फॉर्मला जे आहे ते एबी फॉर्म आणि त्या फॉर्मला जे आहे ते एबी फॉर्म जोडण्याची प्रक्रिया सध्या भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये सुरू असल्याची माहिती मिळते। काल मध्यरात्री 1 वाजता या दोघांनाही एबी फॉर्म जे आहेत ते देण्यात आलेले आहेत आणि अगदी शेवटपर्यंत म्हणजे 2-2:30च्या दरम्यान तुम्ही एबी फॉर्म क्षेत्रीय कार्यालयामध्ये जाऊन भरा, अशा प्रकारच्या सूचना ज्या आहेत ते त्यांना देण्यात आलेल्या आहेत। आणि आता अंदेकर कुटुंबियांची एक महत्त्वाची चर्चा या संपूर्ण प्रकरणामध्ये आपल्याला म्हणता येते। एकतर ही सगळी जी मंडळी आहेत ही कोणत्या ना कोणत्या आरोपांमध्ये एकतर कारागृहामध्ये आहेत, तशा पद्धतीचे आरोप त्यांच्यामध्ये आहेत। गुंड गजा मारण्याच्या बाबतीमध्ये आपण उल्लेख केला, त्यांच्या पत्नीला देखील त्या ठिकाणी एबी फॉर्म देण्यात आलेला आहे, त्या सुद्धा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढतील। मात्र या सगळ्या ज्या सीट्स आहेत या कन्फर्म येतील असा अंदाज आहे, कारण ज्या वेळेला तिकिटांचं वाटप होतं त्यावेळेला पक्षश्रेष्ठी जे आहेत हा पहिला विचार हा करत असतात की ज्या उमेदवारांना आपण तिकीट देतो आहोत ते उमेदवार निवडून येतीलच। अजित पवार सातत्याने सांगतात की पुण्यातील गुन्हेगारी कमी झाली पाहिजे, कोयता गँग कमी झाली पाहिजे आणि दुसरीकडे निवडणुकीच्या काळामध्ये सांगतात की ज्याचं इलेक्टिव्ह मेरिट आहे त्या व्यक्तीला आम्ही तिकीट देऊ। निश्चितचपणाने गुन्हेगारी कमी होत असताना तिकीट देतानाचा देखील विचार केला गेला पाहिजे। जर का एखादा गुन्हेगार इलेक्टिव्ह मेरिटच्या आधारावरती पास होत असेल आणि तो कुख्यात गुन्हेगार जरी असेल किंवा त्यांच्या कुटुंबातील काही व्यक्ती गुन्हेगार असतील तरी देखील अजित पवारांकडून हे तिकीट दिलेलं पाहायला मिळतंय। कारण का हा जो की प्रभाग क्रमांक 23 आहे, या प्रभागामध्ये अंदेकर कुटुंबातला समाज जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये आहे। अंदेकर कुटुंबियांना मतदान करणारा मुस्लिम समाज देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे, त्यामुळे ते 2 तिकीट जर अंदेकर कुटुंबियांना दिले तर आपली इलेक्टिव्ह मेरिटच्या आधारावरती हे दोघे जण निवडून येण्याची शक्यता अधिकची आहे। हेच बेरीज जे आहे ते अजित पवारांनी केलेली पाहायला मिळते। परंतु आयुष कोमकरची हत्या देखील बंडू अंदेकरांनी केलेली होती आणि बंडू अंदेकरांनी ज्या घरामध्ये आश्रय केलेला होता ते घर लक्ष्मी अंदेकर आणि सोनाली अंदेकर हे देखील त्याच घरामध्ये राहत होते आणि त्यांना देखील लपवण्याचा प्रयत्न यांनी केलेला होता। या सगळ्याच्या आधारे या दोघींना देखील अटक केलेली होती आणि आयुष कोमकरच्या हत्येमध्ये थेट संबंध सोनाली अंदेकर आणि लक्ष्मी अंदेकर यांचा आहे असा आरोप वारंवार कल्याणी कोमकरांकडून केला जात होता आणि तरी देखील अजित पवारांनी हे तिकीट दिले। सगळ्यात महत्त्वाची बाब हीच आहे की आयुष कोमकरच्या आईने काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं जर का या अंदेकर कुटुंबियांना तिकीट दिलं तर मी अजित पवारांच्या कार्यालयाच्या बाहेर जाऊन आत्मदहन करेल। त्यामुळे आता